नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, मला माझ्या दोन्ही मुलांचं लग्न खूप श्रीमंत घरात लावायचं होतं. म्हणूनच मी मोठ्या मुलाच्या प्रेमाला नाकारलं, कारण ती गरीब होती. मी त्याला परदेशात पाठवून दुसरीकडे एका श्रीमंत घरात त्याचं लग्न लावून दिलं. पण पुढे जेव्हा माझ्यावर अशी वेळ आली की दोन्ही मुलं आणि सुनांनी मला घरातून हाकलवून दिलं आणि मी रस्त्यावर एकटी उभी राहिले, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर जे भयानक दृश्य आलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. नक्की काय घडलं होतं त्या दिवशी? चला ऐकूया माझ्या आयुष्याची ही डोळे उघडवणारी थरारक आणि भावनिक कथा. मी आज माझ्या खोलीच्या बाल्कनीमध्ये भयंकर विचारांमध्ये अडकले होते. डोक्यात एकाच वेळी इतके विचार सुरू होते की असं वाटत होतं आपल्या डोक्याची नसच फुटेल. मला काही सुचत नव्हतं की आता नेमकं काय करावं. कोणत्याही आईला जेव्हा तिच्या मुलांची अशी एखादी इच्छा दिसते, जिथे मुलांचा आनंद तर असतो पण आईला मात्र त्यामध्ये भविष्यात काही चांगलं दिसत नाही, तेव्हा ती आई सर्वात जास्त हतबल होते. आज माझी ही अगदी तशीच अवस्था झाली होती. माझं नाव सुलोचना. मला 2 मुलं आहेत, राहुल आणि समीर. मी माझ्या दोन्ही मुलांना अगदी लाडानं आणि संस्कार देऊन वाढवलं आहे. त्यांच्या संगोपनात कधीही कोणतीही उणीव भासू दिली नाही. माझी नेहमीच हीच धडपड होती की त्यांना चांगले संस्कार मिळावेत आणि त्यासाठी मी खूप कष्ट घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मी माझ्या तरुण वयातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक सुखाचा त्याग केला. कारण माझा नेहमी एकच विश्वास होता की माझ्या दोन्ही मुलांनी चांगलं शिकावं, आपल्या पायावर उभं राहावं आणि एक यशस्वी माणूस म्हणून समाजात ताटमानेनं जगावं. कारण या जगात त्याच माणसाला मान मिळतो जो यशस्वी असतो, जो स्वतःच्या पायावर उभा असतो आणि चांगला पैसा कमावतो. माझी दोन्ही मुलं लहान होती आणि त्यांना त्यांच्या वडिलांच्या आधाराची सर्वात जास्त गरज होती. बरोबर त्याच वेळी माझ्या पतीचे अचानक निधन झाले. त्या दुःखाच्या प्रसंगात मला असं वाटलं होतं जणू कोणीतरी मला अंधाऱ्या विहिरीत ढकलून दिलंय. मी एका अशा चक्रव्यूहात अडकले होते जिथे चारही बाजूंना फक्त आणि फक्त अडचणीच होत्या. त्या वाईट काळात सगळ्यांनीच आमची साथ सोडली. आपल्या जवळच्यांनी आपल्यापासून पाठ फिरवली. तिथे असा कोणीही नव्हता ज्याच्या आधारावर मी स्वतःला सावरू शकले असते. पण तरीही मी कधीच हार मानली नाही. मी त्या क्षणी ठाम निर्णय घेतला की मी माझ्या दोन्ही मुलांना एवढं समर्थ बनवेन की ते समाजात ताटमानेनं जगतील. आणि या जिद्दीपोटी मी एक आई म्हणून माझ्या कुवतीनुसार ती प्रत्येक गोष्ट केली, ज्यामुळे माझ्या घराचा गाडाही चालेल आणि माझ्या मुलांच्या शिक्षणात कधीही खंड पडणार नाही. यासाठी मी अहोरात्र मेहनत केली. माझ्या अंगावर जे थोडेफार दागिने होते ते सुद्धा मी एक एक करून विकून टाकलं. पण मुलांच्या शिक्षणात कधीच अडचण येऊ दिली नाही. माझा छोटा मुलगा समीर हा माझा सगळ्यात लाडका होता. तो लहान आहे म्हणूनच कदाचित माझा त्याच्यावर थोडा जास्त जीव आहे. लहानपणापासूनच तो अतिशय सरळ, साधा आणि समजूतदार मुलगा आहे. तो माझा प्रत्येक शब्द पाळायचा. तर माझा मोठा मुलगा अमित हा लहानपणापासूनच अतिशय गंभीर, विचारी आणि स्वतःच्या नियमानुसार जगणारा होता. कदाचित आयुष्याच्या संघर्षाने त्याला वयाआधीच खूप प्रगल्भ बनवलं होतं. त्याला घराच्या सगळ्या जबाबदाऱ्यांची जाणीव होती आणि वडिलांचे छत्र हरवल्यानंतर तर तो अजूनच जबाबदार बनला. तो प्रत्येक निर्णय अगदी विचार करून घ्यायचा. देवाच्या कृपेनं माझ्या अनेक वर्षाची मेहनत, प्रार्थना आणि त्यागाचं फळ अखेर मला मिळालं. अमित आपल्या मेहनतीच्या आणि हुशारीच्या बळावर एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून रुजू झाला. त्याच्या पगाराची बाजू खूप भक्कम होती आणि शिक्षणात तो नेहमीच अव्वल राहायचा. दुसरीकडे समीरनेही आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय थाटला होता. ज्या दिवशी माझ्या दोन्ही मुलांनी आपली पहिली कमाई माझ्या हातात ठेवली, त्या क्षणी मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातील संपूर्ण थकवा एका सेकंदात नाहीसा झाला आहे. माझ्या मुलांनी त्यांची पहिली कमाई माझ्या हातात सोपवली आणि नेमकी त्याच दिवसापासून आमच्या घराचं भाग्य बदलू लागलं. गरिबीचा तो काळा अंधार हळूहळू दूर होऊ लागला आणि आमचं आयुष्य सुखाच्या मार्गावर चालू लागलं. नातेवाईक आणि समाजात आता आमचा मान सन्मान पूर्णपणे बदलला होता. मला ते दिवस आठवू लागतात जेव्हा मी एखाद्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचे. तेव्हा मला नेहमी सर्वात कोपऱ्यात बसवलं जायचं. पतीच्या निधनानंतर
आमच्या घराची परिस्थिती इतकी वाईट झाली होती की नातेवाईक आणि सख्खे भाऊ बहीण सुद्धा आमच्याशी नीट बोलत नव्हते. त्यांना कायम भीती वाटायची की कदाचित आपण त्यांच्याकडे पैसे किंवा उधारी मागू नये. इथं अनेकदा आम्हाला लग्न कार्याची आमंत्रणे सुद्धा दिली जात नव्हती. पण काळाने अशी काही उलटी फेरी घेतली की आता प्रत्येक लहान मोठ्या कुटुंबिक कार्यक्रमाचं पहिलं आमंत्रण आमच्या घरी येऊ लागलं. कोणत्याही मेजवानीत मी पोहोचले की लोक स्वतःहून उभे राहून माझं स्वागत करू लागायचे. आदरातिथ्य करत घराच्या थोड्या मोठ्या महिला आपल्या मुलांना बोलावून माझी ओळख करून द्यायच्या. मला असं वाटू लागायचं जणू मी कोणी खास विशेष पाहुणे आहे. आता लोकांच्या डोळ्यात तिरस्कार नव्हता, तर आदराबरोबर एक वेगळी चमक दिसायची, जणू मी एखादी अत्यंत प्रभावशाली स्त्री आहे. हे सगळं माझ्या मुलांच्या यशामुळे शक्य झालं होतं. त्यांच्या प्रामाणिकपणाची, कष्टाची आणि चांगल्या चारित्र्याची उदाहरणे लोक सर्वत्र देत असत आणि त्या गोष्टी ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून यायचा. मी प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानायचे. पण हळूहळू संपत्ती आणि सन्मानाने माझ्या मनात एक नवीन इच्छा निर्माण केली, जी कदाचित मानवी स्वभावाचा एक भाग आहे. गरिबीच्या दिवसांनी माझ्या मनात ही गोष्ट पक्की केली होती की ही दुनिया फक्त पैसा आणि मोठ्या पदावर असणाऱ्या लोकांचाच आदर करते. याच विचारापोटी मी मनातल्या मनात निर्णय घेतला होता की मी माझ्या दोन्ही मुलांचं लग्न कोणत्याही सामान्य घरात नाही, तर अतिशय श्रीमंत, प्रतिष्ठित आणि मोठ्या घरातच करेन, जेणेकरून आपल्या प्रगतीचा प्रवास असाच पुढे चालू राहील. मी हे देखील ठरवलं होतं की ज्या लोकांनी आमच्या गरिबीच्या काळात आमची साथ दिली नाही, त्यांच्या घरची मुलगी मी कधीही माझी सून बनवणार नाही. जेव्हा कधी मी माझ्या मोठ्या मुलासोबत म्हणजेच अमित सोबत त्याच्या लग्नाबद्दल बोलायचे, तेव्हा तो फक्त हलका हसून तो टाळून जायचा, जणू त्याच्या आयुष्यात सध्या लग्नापेक्षा दुसरं काहीतरी जास्त महत्वाचं ध्येय होतं. तो नेहमीच म्हणायचा, आई, मला लग्न करण्याची अजून कोणतीही घाई नाही. मला आधी माझं करिअर आणि आयुष्य घडवायचं आहे. आई, तुला सून आणायची इतकी घाई असेल तर तू आधी समीरचं लग्न करून टाक. तो लहान आहे, त्याला जास्त गरज आहे. मला वाटतं घरात सून यावी, म्हणजे तू एकटी राहणार नाही. माझं प्रत्येक ऐकणारा समीर सुद्धा म्हणाला, दादाचं ऐकून घ्या. जर त्याला आता लग्न करायचं नसेल तर काही हरकत नाही. माझ्या लग्नाची तयारी सुरू करा. दादाचं जेव्हा मन होईल तेव्हा त्याचंही लग्न होऊन जाईल. मी मात्र खूप मोठ्या द्विधेत पडायचे. मनात विचारायचा, लोक काय म्हणतील? मोठा मुलगा अविवाहित आहे आणि छोट्याचं लग्न आधी होतंय. पण समीर माझी समजूत काढत म्हणाला, आई, लोकांच्या बोलण्याची अजिबात काळजी करू नकोस. लोक तर काही ना काही बोलतच असतात. आमचा आनंद हाच तर तुझ्या आनंदात आहे. माझ्या मुलांचे असा समजूतदारपणा पाहून मी मनातल्या मनात देवाचे लाख लाख आभार मानायचे की त्याने मला इतकी संस्कारी आणि आज्ञाकारी मुलं दिली आहेत. ज्या क्षणी मी नातेवाईकांमध्ये आणि परिचितांमध्ये मुलाच्या लग्नाची चर्चा सुरू केली, आमच्या घरी जणू स्थळांच्या रांगाच लागल्या. प्रत्येकाला असंच वाटत होतं की त्यांच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी व्हावं, कारण आता आम्ही पूर्वीसारखे गरीब आणि दुर्लक्षित राहिलेलो नव्हतो. अखेर मी समीरचं स्थळ शहरातील एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यात ठरवून टाकलं. मी ना माझ्या माहेरच्या लोकांनी सुचवलेलं स्थळ पाहिलं, ना सासरच्या मंडळींनी सांगितलेलं कोणाशी चर्चा केली. मी असं घर निवडलं जिथे पैशाची कोणतीही कमतरता नव्हती. त्या कुटुंबात 2 मुली होत्या. साखरपुड्याच्या वेळीच त्यांनी समीरला एवढं शानदार घर भेट म्हणून दिलं की ते पाहून माझे डोळे विस्फारले. मी विचार करू लागले की जर साखरपुड्याच्या वेळी हे लोक इतकं काही देत आहेत, तर लग्नात न जाणे काय काय देतील. त्यांचं ते आलिशान राहणीमान, त्यांचा तो रुबाब आणि त्यांची जीवनशैली पाहून माझी विचारसरणी पूर्णपणे बदलली. आता माझ्या मनात फक्त एकच इच्छा होती, ती म्हणजे अमितचं लग्नही अशाच एखाद्या मोठ्या आणि श्रीमंत घरात व्हावं. माझी इच्छा होती की दोन्ही भावांची लग्न एकाच वेळी व्हावीत आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न पूर्ण व्हावं. जेव्हा मी पुन्हा एकदा अमितवर लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा तो थोडा त्रस्त होत म्हणाला, आई, मला अजून काही दिवस मनमोकळेपणानं जगू दे. मला आत्ताच लग्न करायचं नाहीये. दिवस पुढे सरकू लागले. मी माझ्या होणाऱ्या सुनेसाठी म्हणजे अनन्यासाठी शहरातील सर्वात मोठ्या शोरूम मधून उत्तम कपडे आणि दागिने खरेदी केले. पण जेव्हा समीरने तिला सांगितलं की आईने तुझ्यासाठी खूप प्रेमाने खरेदी केली आहे, तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. तिनं सांगितलं की मी माझ्या हाताने घेतलेले कपडे आणि दागिने अजिबात घालणार नाही. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं, पण माझा मुलगा समीरने माझी समजूत काढत म्हटलं, आई, तू काळजी करू नकोस. तुला वाईट वाटून घेण्याची गरज नाही.
त्यांच्याकडे असाच रिवाज आहे, जेणेकरून मुलीला असं वाटू नये की सासरची मंडळी तिच्यावर आपली मर्जी लादत आहेत. मी सुद्धा माझ्या मुलाचं ऐकलं आणि ते सगळे महागडे कपडे आणि दागिने एका बॅगेत ठेवून दिले. मी मनात विचार केला की हे नंतर अमितच्या साखरपुड्यात कामी येतील. लग्नाच्या काही दिवस आधी मी घरातील सर्वात मोठी खोली समीर आणि अनन्यासाठी अगदी उत्तम प्रकारे तयार करून घेतली. पण एका संध्याकाळी समीरने येऊन अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी अवाक होऊन माझ्या मुलाचा चेहरा पाहतच राहिले. त्याने सांगितलं की अनन्या या घरात राहू इच्छित नाही. ती लग्नानंतर इथे राहणार नाही, तर त्या नवीन आलिशान घरात राहील, जे तिला साखरपुड्यात गिफ्ट म्हणून मिळालं आहे. मी चक्रावून गेले. मी म्हणाले, तिला आपलं घर आवडलं नाही का? पण समीर म्हणाला, आई, ती खूप श्रीमंत घरची मुलगी आहे. तिला एकटीला राहायला आवडतं. तिला तिची प्रायव्हसी हवी आहे, म्हणून तिला तिथेच राहायचं आहे. मी विचार करू लागले की तिने आधी या घरात यायला हवं होतं. नंतर जर मन लागलं नसतं तर ती तिकडे गेली असती. पण मुलाच्या खुशीसाठी मी गप्प बसले. मी आतून पूर्णपणे कोलमडून गेले होते. तेवढ्यात माझा मोठा मुलगा माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला, आई, जेव्हा तुम्ही स्वतःच्या आवडीने एवढ्या श्रीमंत घरात संबंध दुरावलाच होता, तर मग सून आणायची गरज काय होती? सरळ तुमचा मुलगाच त्यांना देऊन टाकायचा. आता हेच होणार होतं. त्यानंतर दोन्ही मुलं माझी समजूत काढू लागली. समीर म्हणाला, आई, ते नवीन घर सुद्धा तुझंच आहे. तुझं जेव्हा मन करेल तू तिथे राहू शकशील. त्यांच्या या बोलण्याने माझ्या आईचं काळीज पुन्हा पाझरलं. मला वाटलं माझा मुलगा चुकीचं बोलत नसेल. मी एका क्षणासाठीही विचार केला नाही की या झगमगाटामागे नक्की काय दडलंय. माझा मुलगा माझ्यापासून कोणतं सत्य लपवतोय. मी त्याचं म्हणणे मान्य केलं. मग लग्नाचा दिवस उजाडला. संपूर्ण कुटुंब ब्लँकेट हॉलमध्ये उपस्थित होतं. प्रत्येक जण माझ्या सुनेच्या सौंदर्याची स्तुती करत होता. कोणी म्हणत होतं, तुम्हाला अगदी हिरा मिळालाय, तर कोणी म्हणत होतं, अरे वा, तुमचं तर नशीबच उघडलंय. लोक आमच्या कुटुंबाची प्रगती पाहून जळत होते. मी खूप खुश होते. पण लग्न संपता जेव्हा पाठवणी झाली, तेव्हा माझी नवीन सून तिच्या पतीसह सरळ तिच्या नवीन घरात निघून गेली आणि आम्ही सगळे रिकाम्या हाताने घरी परतलो. घरी आल्यावर माझ्या मनावर खूप मोठा भार होता. मी माझ्या खोलीत पडले होते. तेवढ्यात अमित माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आई, आता माझं सुद्धा लग्न करून टाका. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, आतापर्यंत तर तुला लग्नाची काहीच घाई नव्हती, आज अचानक काय झालं? तो म्हणाला, जर अजून एक आठवडा निघून गेला तर मी तुम्हाला त्या मुलीशी भेटवीन जिला मी पसंत करतो. आई, अशा सुनेचा काय उपयोग जी लग्नानंतर तुमच्या घरात येणारच नाही? मी आता लग्न करू इच्छित नव्हतोच, पण आता परिस्थिती बघून मी निर्णय घेतलाय. माझी पत्नी आपल्याच घरात माझ्यासोबत राहील. त्याचे हे बोलणं ऐकल्यावर मला सगळं काही समजू लागलं की तो इतकं दिवस लग्न का टाळत होता. मी विचारलं, काय हेच कारण होतं का? त्याने शांतपणे मान खाली घातली. मी म्हणाले, सून माझ्या पसंतीची असली पाहिजे. त्याने हसून उत्तर दिलं, आई, ती तुमच्या पसंतीपेक्षाही कैक पटीनं चांगली आहे. तुम्ही जेव्हा तिला भेटाल तेव्हा ती तुम्हाला नक्कीच आवडेल. अमित तेव्हा बंगळुरूमध्ये नोकरी करत होता आणि तो 2 आठवड्यांच्या सुट्टीवर घरी आला होता. एक दिवशी त्याने मला सांगितलं, आई, तुम्ही वहिनी आणि समीरलाही सोबत घेऊन चला, म्हणजे त्यांनाही मुलगी बघता येईल. नंतर कुणी असं म्हणायला नको की आम्हाला सांगितलं नाही. ज्या लोकांकडे आमचे स्थळ ठरत आहे ते मला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांना आमच्या जाण्याने कोणतीही अडचण येणार नाही. त्याचं ते बोलणं ऐकून मला वाटलं की कुटुंब चांगलं असणार आहे, म्हणून ते इतक्या सहजतेने आम्हाला बोलावत आहेत. एरवी मुलीकडचे लोक मुलाकडच्या घरच्यांनी वारंवार येणं सहसा पसंत करत नाही. आम्ही सगळे निघालो. समीर आणि अनन्या दुसऱ्या गाडीत होते आणि मी अमित सोबत होते. संपूर्ण प्रवासात मी हेच विचार करत राहिले की यावेळी मी माझ्या सुनेला माझ्याच घरात ठेवीन. जर कोणी मला पैसे किंवा मोठे घर देऊन वेगळे राहण्याची गोष्ट केली तर मी स्पष्टपणे नकार देईन. थोडे अंतर कापल्यानंतर अचानक अमितने गाडी एका जुन्या उपनगराच्या गल्लीत वळवली. मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. मी विचारलं, अरे बेटा, कुठे चाललोय आपण? तो म्हणाला, फक्त 2 मिनिटं थांबा आई, ती इथेच राहते. मग त्याने गाडी एका अत्यंत जुन्या घरासमोर थांबवली. घराचं लाकडी दारही अनेक ठिकाणी तुटलेलं होतं. हे बघून माझा चेहरा पूर्णपणे उतरला. मला माझ्या होणाऱ्या सुनेसमोरही खूप लाजिरवाण वाटलं. तेवढ्यात मागून समीरची गाडीही येऊन थांबली. पण अनन्याने स्पष्ट नकार दिला की ती या घाणेरड्या वस्तीत गाडीतून खाली उतरणार नाही.
अमित वारंवार सांगत होता, वहिनी फक्त एकदा खाली उतरून भेटा. पण अनन्याने मान दुसरीकडे वळवली, गाडीची काच वर घेतली आणि समीरला म्हणाली, चल इथून लवकर, माझा इथे दम घुसमटतय. समीरही इतका साधा होता की त्याला हे सुद्धा दिसलं नाही की त्याच्या भावाचं मन किती दुखवेल. अमित सतत तिला रोखण्याचा प्रयत्न करत होता, पण समीरने गाडी तिथून भरधाव पुढे नेली. माझंही आता जाण्याचं अजिबात मन नव्हतं, पण जेव्हा मी माझ्या मुलाचा तो उदास चेहरा पाहिला आणि अमितने माझा हात धरून मला प्रेमानं गाडीतून खाली उतरवलं आणि आत नेऊ लागला, तेव्हा मी त्याच्यासोबत गेले. घर जुनं नक्कीच होतं, पण ते इतकं स्वच्छ आणि नीटनेटकं होतं की बघूनच समजत होतं की तिथल्या स्त्रिया किती सुसंस्कृत आणि कष्टाळू आहेत. आम्हाला एका छोट्या खोलीत बसवण्यात आलं. तिथे फक्त एक जुना पंखा मंद गतीने फिरत होता. मी तर दिवसभर एका सुखात आणि आरामात राहण्याची सवय झालेली बाई होते, त्यामुळे तिथली उष्णता आणि दमटपणा मला अजिबात सहन होत नव्हता. मला खूप घुसमटल्यासारखं वाटत होतं आणि माझा मूड सतत खराब होत चालला होता. अमित वारंवार हात दाबून मला शांत राहण्याचा इशारा करत होता. मी जेव्हा जेव्हा त्याच्याकडे पाहिजे तेव्हा तो हात जोडून मला फक्त एवढंच सांगायचं, आई प्लीज काही गडबड करू नकोस. तेवढ्यात त्या मुलीची आई आत आली. ती एक वयस्कर महिला होती. ती आमच्याजवळ येऊन बसली आणि गप्पा मारू लागली. बोलता बोलता तिने सांगितलं की तिला फक्त एकच मुलगी आहे. तिच्या पतीचं निधन खूप आधीच झालं होतं. त्यानंतर तिने प्रचंड मेहनतीने आपल्या मुलीला शिकवलं, वाढवलं आणि मोठ्या कष्टानं तिला लहानचं मोठं केलं. मी मनातल्या मनात विचार केला, चला जे काही आहे ते आहे. मुलगी जर चांगली निघाली तर बोलणी पुढे वाढवता येईल. पण जशी ती मुलगी चहा घेऊन खोलीत आली आणि माझी नजर तिच्यावर पडली, तशी मी अगदी गप्पच बसले. मुलगी दिसायला काही फारशी सुंदर नव्हती. तिचा रंग सावळा रंगाचा होता. मी विचार करू लागले की माझ्या एवढ्या देखण्या आणि तरुण मुलाला ही मुलगी नक्की कशी काय आवडली. मला तर असं वाटत होतं की या आई मुलीने मिळून माझ्या इंजिनियर मुलाला आपल्या जाळ्यात ओढलंय. त्यांनी आमच्यासमोर चहा आणि नाश्ता ठेवला, पण माझं काही खाण्यापिण्याचं मन नव्हतं. मी पटकन उठून उभी राहिले आणि म्हणाले, आता आम्हाला घरी जायला पाहिजे. माझ्यामुळे अमितसुद्धा सारखा त्यांची माफी मागू लागला. ती वृद्ध महिला सतत अमितला बेटा म्हणून हाक मारत होती. जशी मी तिथून उठून बाहेर पडायला लागले तसा त्या म्हातारीचा चेहराही पूर्णपणे उतरला. अमित तिला अगदी आईसारखा मान देत होता. गाडीत बसताच मी माझ्या मुलाला ओरडणं सुरू केलं. मी म्हणाले, एक तर तू मला अशा भंगार ठिकाणी घेऊन आलास आणि वरून ही मुलगी तुझ्या अजिबात लायकीची नाही. जरी मुलगी खूप सुंदर असती तर मी विचार केला असता, पण आता तर लोक आयुष्यभर यावरच बोलणार की तू ही कशी सून घेऊन आलीये. एका बाजूला अनन्या आहे जी एखाद्या अप्सऱ्यासारखी दिसती आणि दुसऱ्या बाजूला ही मुलगी आहे. मी कोणत्याही परिस्थितीत या नात्यासाठी होकार देणार नाही. तो सतत माझी समजूत काढत होता. तो म्हणाला, आई ही मुलगी खूप समजूतदार आहे. कदाचित ती वहिनी इतकी सुंदर नसेल, पण तिचं मन खूप निर्मळ आणि चांगलं आहे. ती तुझी खूप सेवा करेल. पण मी स्पष्ट शब्दात नकार दिला. तो पूर्ण रस्ता माझी मनधरणी करत होता. हात जोडत राहिला, पण मी अजिबात ऐकलं नाही. संध्याकाळ होता. समीर घरी आला आणि रागाने म्हणाला, या अमितने ही काय मूर्खपणाची गोष्ट केलीये. माझ्या बायकोसमोर माझी किती बेइज्जती झाली. अरे ती तर माझी खिल्ली उडवत होती की तुझ्या भावाचं राहणीमान कसं आहे आणि तो आम्हाला कुठल्या घाणेरड्या ठिकाणी घेऊन गेला होता. तुमच्याकडे आज पैसा तर आलाय, पण तुमची विचारसरणी आजही तेवढीच छोटी आणि संकुचित आहे. अमितबद्दल अशा गोष्टी ऐकून मला खूप राग आला, पण मी माझ्या सुनेला काहीच बोलू शकले नाही. माझ्या मुलाचं हे बोलणं ऐकून मी अजूनच थक्क झाले. तो म्हणाला, मम्मी तुम्हीही कमाल करता. तुम्ही अमितला इतकं डोक्यावर चढून ठेवलाय, म्हणूनच माझी बायको त्याची खिल्ली उडवते. मी म्हणाले, बघ समीर, या नात्यासाठी कधीही तयार होणार नाही, कारण मला ती मुलगी अजिबात आवडलेली नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुझ्या बायकोला तुझ्या मोठ्या भावाचा चेष्टा करण्याचा अधिकार मिळालाय, समजलंस? समीर म्हणाला, आई जेव्हापासून माझं लग्न झालंय तेव्हापासून तुम्ही माझ्या बायकोला चुकीचं ठरवताय आणि प्रत्येक गोष्टीवर तिचं मन दुखवताय. एवढं बोलून तो रागाने तिथून निघून गेला. माझाच तो मुलगा जो आधी माझी प्रत्येक गोष्ट पाळायचा आज माझ्यावर रुसून निघून गेला, कारण मी फक्त एवढंच म्हटलं होतं की आपल्या मोठ्या भावाचा मान ठेवला पाहिजे. जेव्हा अमितनं पाहिलं की मी अजूनही त्या नात्यासाठी तयार होत नाहीये तेव्हा तोही शांत बसून राहिला. मला तर विश्वास बसत नव्हता की आयुष्याच्या या वळणावर ज्या मुलांसाठी मी अहोरात्र मेहनत केली, माझ्या प्रत्येक आनंद कुर्बान केला,
तीच दोन्ही मुलं माझ्यापासून दूर जात होती. अमित सतत सांगत होता, मम्मी तुम्ही त्या मुलीसोबत थोडा वेळ घालवा, मग तीही तुम्हाला आवडेल आणि तुम्ही स्वतःहून या नात्याला होकार द्याल. पण माझ्या दृष्टीने तिचं सौंदर्य हीच सगळ्यात मोठी गोष्ट होती. मला वाटत होतं की ती सुंदर नाहीये, त्यामुळे मी या नात्यासाठी कधीच तयार होऊ शकले नाही. मी माझ्या जिद्दीवर ठाम होते की मला ती मुलगी अजिबात आवडली नाही. जर ती सुंदर असती तर कदाचित मी तिची गरिबीही दुर्लक्षित केली असती. अमित माझ्या जिद्दीमुळे खूप दुःखी होता आणि सतत त्रस्त लागू लागला होता. त्याची ती अवस्था पाहूनही मला त्याचं दुःख समजलं नाही. तो माझा मोठा मुलगा होता आणि मी त्याला कधीच एवढं त्रस्त पाहिलेलं नव्हतं. अखेर नाईलाजाने आणि जड अंतकरणाने मी माझ्या मुलाचं ते स्थळ मोडून टाकलं. काही दिवसानंतर अमितची सुट्टी संपली आणि तो पुन्हा कामावर निघून गेला. मी घरात अगदी एकटीच राहिले. दुसरीकडे समीर त्याच्या पत्नीसोबत वेगळ्या घरात राहू लागला होता. तो कधीतरी फोन करायचा, तेव्हाही फक्त औपचारिकता म्हणून बोलायचा आणि फोन ठेवून द्यायचा. एकदा मी समीरला फोन करून म्हणाले, बेटा मी घरात अगदी एकटी पडले, माझी खूप घसमट होते. मला काही दिवसांसाठी तुझ्याकडे यायचं आहे. जोपर्यंत अमितचं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे राहील. माझं बोलणं ऐकून समीरचं उत्तर खूपच विचित्र होतं. तो म्हणाला, मम्मी मी संध्याकाळी तुम्हाला फोन करून सांगतो. त्याचं हे बोलणं ऐकून मी विचारात पडले. स्वतःचाच मुलगा मला आपल्या घरी बोलवण्यासाठी विचार करण्याची भाषा बोलत होता. ज्या घराचा पाया आम्ही दोघांनी मिळून रचला होता, आज त्याच घरात जाण्यासाठी मला त्याच्या उत्तराची वाट पाहावी लागत होती. संध्याकाळी मी पुन्हा फोन केला तेव्हा तो अतिशय आरामात म्हणाला, मम्मी मी अनन्याशी बोलायला विसरलो होतो. हे घर फक्त माझ्या एकट्याच नाही. मी तिच्याशी विचार न करता तुला इथं कसं बोलवावं, हे तिचंही घर आहे. त्याचं हे बोलणं ऐकताच माझं काळीजच बसलं. मला असं वाटलं की आत्ता माझा मुलगा माझ्या बायकोच्या इशाऱ्यावर जगतोय आणि आपल्याच आईला घरी बोलवण्याचा निर्णयही तो स्वतः करू शकत नाही. एका आईला स्वतःच्या मुलाच्या घरी जाण्यासाठी त्याच्या बायकोची परवानगी लागते. तेव्हा मला अमितने सांगितलेली ती गोष्ट आठवली की लग्नानंतर मुलगा हळूहळू आईपासून लांब होत जातो. मी त्याला पुन्हा फोन केला नाही, पण दुसऱ्या दिवशी तो स्वतः मला न्यायला आला. जशी मी गाडीत बसले मी रागाने म्हणाले, तुला जराही लाज वाटत नाही का? आपल्या आईला घरी आणण्यासाठी सुद्धा बायकोची परवानगी घ्यावी लागते. समीरने पलटवार करत म्हटलं, मग तुम्ही माझं लग्न एवढ्या श्रीमंत घरातल्या मुलीशी का करून दिलं? जेव्हा हे घर तिच्या नावावर आहे तर मला तिला विचारलंच पाहिजे ना. आता मी तिच्यासोबत माझा संसार सुरू केलाय, मी तिला सोडू शकत नाही. समजा मी कधी एकटा आजारी पडलो तर माझी काळजी कोण घेईल? त्याचे हे बोलणं ऐकून मी नाईलाजाने त्याच्या घरी गेले. संपूर्ण दिवस निघून गेला पण माझी अनन्याशी भेटच झाली नाही. नोकरांनी वारंवार हेच सांगत राहिली की भाभीजी सध्या आराम करतायत, त्या उठतील तेव्हा भेटतील. मी अनेकदा तिच्याबद्दल विचारणा केली पण ती आलीच नाही. अखेर रात्री ती माझ्याशी भेटायला आली. तिनेही फक्त 5 मिनिटाची औपचारिकता पार पाडली आणि अतिशय थंड शब्दात म्हणाली, मम्मीजी तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही अमित भैयाचं स्थळ कुठे ठरवून आलाय? लोकांमध्ये माझी तर इज्जतच मातीमोल होईल. जर तिथे त्यांचं लग्न झालं तर मी आणि समीर त्या लग्नालाही येणार नाही. मग तुम्हीच तुमच्या मुलाचं लग्न करून घ्या. कारण माझ्या माहेरच्या लोकांना जर समजलं की माझी होणारी जाऊ कोणत्या कुटुंबातून आहे तर ते माझी खिल्ली उडवतील आणि एवढी इज्जत जाणं मी अजिबात सहन करू शकणार नाही. मी तिला म्हणाले की मलाही हे स्थळ काही पसंत नाही, पण माझ्या मुलाच्या खुशीसाठी मी गप्प बसले, कारण त्याची खुशी यातच आहे. माझं बोलणं ऐकताच ती म्हणाली, जर तुम्ही परवानगी दिलीत तर माझ्याकडे यावर एकच उपाय आहे. असा एक मार्ग ज्यामुळे सगळ्यांचं काम होईल आणि कोणाला काही कळणारही नाही. मी विचारलं, कोणता मार्ग? ती म्हणाली, त्या मुलीला आणि तिच्या आईला कुठेतरी दूर पाठवून द्या, जेणेकरून त्यांचा अमित भैयाशी कायमचा संबंध संपून जाईल. अशा प्रकारे आपल्या कुटुंबाची इज्जतही वाचेल आणि कोणाला काही थंगपत्ताही लागणार नाही. तिने सांगितलं की तिची एक चुलत बहीण सोनिया जी खूप शिकलेली अत्यंत सुंदर आहे, आपण तिचं लग्न अमित भैयाशी करून देऊ शकतो. तिचे हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात आशेची एक चमक आली आणि आता मला वाटू लागलं की अमितचे लग्न सोनियाशीच झालं पाहिजे. म्हणूनच मी अनन्याचं म्हणणे मान्य केलं. फक्त 3च दिवस झाले होते की अमितचा फोन आला. त्याने सांगितलं, आई मी पायलशी संपर्क साधू शकत नाहीये, तिचा फोन बंद येतोय. मला एवढ्या लवकर पुन्हा सुट्टी मिळणं शक्य नाही. तुम्ही समीरला सोबत घेऊन तिच्या घरी जा आणि बघा सगळं ठीक आहे की नाही.
मला ठाऊक नव्हतं की माझ्या सुनेने म्हणजेच अनन्याने त्या मुलीसोबत आणि तिच्या आईसोबत नेमकं काय केलं होतं. पण मला या गोष्टीची मानसिक शांतता होती की आता माझ्या मुलाचा तिच्याशी संबंध संपून जाईल. दुसऱ्या दिवशी मी अमितशी खोटं बोलले की हो मी तिथे गेले होते पण घराला कुलूप होतं. कदाचित ते लोक घरी नसतील. मी फोनही केला होता पण नंबर बंद लागतोय. माझ्या या बोलण्यावर अमितने विश्वास ठेवला पण तो पायलसाठी खूपच त्रस्त आणि चिंतित होता. मी गेल्या एका आठवड्यापासून समीरच्या घरी होते पण ना मुलगा दिसायचा ना सून. मी दिवसभर घरात एकटे राहायचे. नोकरांनी वेळेवर जेवण घेऊन यायची. काही हवं असल्यास खोलीतून नोकरांना हाक मारावी लागायची. पण एकटं राहून राहून माझं पूर्णपणे मन विटलं होतं. 1 महिन्यानंतर अमित सुट्टी घेऊन आला आणि मला त्याच्यासोबत घरी घेऊन आला. स्वतःच्या घरी आल्यावर मला थोडी शांती मिळाली. त्याने सुट्टी घेऊन पायलला खूप शोधलं. प्रत्येक ठिकाणी तिचा शोध घेतला पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. अमित आपली मान माझ्या मांडीवर ठेवून खूप रडायचा. तो म्हणाला, आई माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. त्याला रडताना बघून माझाही जीव तुटायचा. पण त्याला समजावून सांगण्याऐवजी मी म्हणाले, बघ बेटा, ती जर चांगली मुलगी असती तर तुला सांगून गेली असती. मला तर सुरुवातीपासूनच ती मुलगी शंकास्पद वाटत होती. अमितनं तिचा खूप शोध घेतला पण ती काही सापडली नाही. सुट्टी संपताच तो पुन्हा कामावर परतला पण जाताना त्याने आपल्या ओळखीच्या मित्रांना पायलला शोधण्याचे काम सोपवले होते. पण 3 महिने उलटून गेल्यावरही पायलचा काहीच पत्ता लागला नाही. तेव्हा अमित पूर्णपणे खचून गेला. तो फोनवर खूप रडत होता. तेव्हा मीही रडू लागले. मी अमितला म्हणाले, मी तर तुझा विवाह पायलशी लावून दिला असता पण जर ती स्वतःच्या मर्जीने कुठेतरी निघून गेली असेल तर आता यात कुणी काय करणार. आणि या सगळ्यांमध्ये माझी काय बरं चूक आहे बेटा. मी तर समीरच्या घरी एखाद्या अनाथासारखी पडले. मला वाटतं की घरात सून यावी म्हणजे कोणीतरी माझा आधार होईल. अखेर मी अमितला सोनियाशी लग्नासाठी तयार करून घेतलं. अमितचा विवाह सोनियाशी झाला तेव्हा मी इतके हुंडा घेऊन आले की संपूर्ण गल्लीतील लोक पाहत राहिले. अमितला हुंड्यात एक शानदार कार सुद्धा मिळाली. संपूर्ण कुटुंबात माझी खूप स्तुती होत होती. नवीन सून दिसायलाही अतिशय सुंदर होती. मी खूप खुश होते की माझ्या दोन्ही मुलांचे विवाह श्रीमंत घरामध्ये झाले आणि त्यांचं आयुष्य सुधारलं. आणि इकडे अवघ्या 2 हप्त्यानंतर सोनियाने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली. ती सुद्धा अनन्यासारखीच गर्विष्ठ निघाली. तिकडे अमितला त्याच्या कंपनीकडून एक खूप मोठा प्रस्ताव मिळाला की त्याने 1 वर्षासाठी अमेरिकेला जाऊन काम करावं. हा त्याच्या करिअरसाठी एक खूप मोठा सुवर्ण काळ होता आणि म्हणूनच अमित तातडीने अमेरिकेला निघून गेला. आमची इच्छा होती की सोनियानेही अमित सोबत पाठवावे पण सोनियाचा व्हिसा काही लागलाच नाही. त्यामुळे मुकाट्याने सोनियाला इथेच राहावं लागलं. जसा अमित अमेरिकेला गेला तशी सोनिया आपल्या खऱ्या रूपात बाहेर आली. ती अतिशय तोकडे कपडे घालायची, खूप मेकअप करायची आणि खूप उंच हिल्स घालून घराबाहेर निघून जायची. मी इतकी लाचार झाले होते की ती कुठे चाललीये हे विचारण्याची माझी हिंमत होत नव्हती. ती आता जवळपास रोजच असं करू लागली आणि दररोज रात्री 2 किंवा 3 वाजता घरी परतत असे. मला तिची काळजी वाटायची म्हणून मी जागीच असायचे. तेव्हा मी पाहिलं की तिला मुलेच न्यायला यायची आणि मुलेच सोडून जायची. हे सगळं बघून मला खूप दुःख व्हायचं. मी अप्रत्यक्षपणे अमितशी बोलले की त्याने कोणताही मार्ग काढून सोनियाला स्वतःकडे अमेरिकेला बोलावून घ्यावे. पण अमितचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले. तेव्हा अमितने मला त्रस्त पाहून समजावले की आई फक्त 1 वर्षाची तर गोष्ट आहे आणि मी वर्षातून 2दा सुट्टीवर येणारच आहे. हे 1 वर्ष कुठे निघून जाईल हे समजणारही नाही. तू एवढी का टेन्शन घेते. त्याच्या या प्रश्नावर मी गप्प बसले कारण मी त्याला काय सांगणार. जर मी त्याला सत्य सांगितलं असतं तर त्याने उलट मला दोष दिला असता. कारण ही सून तर मी स्वतःच्या आवडीने त्याच्यासाठी आणली होती. मी अमितला काहीही सांगितलं नाही. पण एक दिवशी तिथे राहणाऱ्या त्याच्या एका मित्राने अमितला फोन करून सगळं काही खरं खरं सांगून दिलं. त्यानंतर सोनिया आणि अमित मध्ये खूप मोठं भांडण झालं. मी माझ्या खोलीत बसून माळेचा जप करत होते. तेवढ्यात सोनिया रागात माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आई या वयातही तुम्हाला लाज वाटत नाही का. माझी तक्रार माझ्या पतीकडे करता, माझ्यावर खोटे आरोप लावता. अरे देवाची भीती बाळगा. हातात माळ घेऊन माझ्या विरोधात कटकारस्थान करताय. मी अवाक होऊन तिच्याकडे बघतच राहिले. मला तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. मी काहीच बोलले नाही तर ती अजूनच उद्धटपणे वागू लागली. तिने मला उघडपणे धमक्या दिल्या.
इथपर्यंत की ती माझ्यावर हात उचलायलाही तयार झाली. मी प्रचंड घाबरले. मी सारखं सांगत होते की मी काहीच सांगितलेलं नाही, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तेवढ्यात अचानक नको काय कुणास ठाऊक अमित तिथे हजर झाला. कदाचित आपल्या पत्नीच्या कृत्याची कुणकुण लागल्यानंतर तो स्वतःला रोखू शकला नसेल, म्हणूनच तो इमर्जन्सीमध्ये धावत पळत घरी परत आला होता. त्याने जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा त्याला प्रचंड राग आला आणि त्याने सोनियाला स्पष्ट शब्दात फरमावलं की तिने तात्काळ घर सोडून निघून जावं. सोनियाने मला शिव्या शाप देत हुज्जत घालत आपलं सामान घेऊन निघून गेली. अमित खूप त्रस्त झाला होता. जशी ही बातमी अनन्याला समजली तिने लगेच समीरचे कान भरले की तुमच्या भावाने माझ्या चुलत बहिणीची भयंकर बेइज्जती केली आहे आणि या सगळ्या मागे तुमच्याच आईचा हात आहे. संध्याकाळी समीर घरी आला आणि पुन्हा मलाच उलटसुलट बोलू लागला. म्हणाला की माझा भाऊ पूर्णपणे वेडा झालाय. त्यानंतर समीर आणि अनन्याने बळाचा वापर करून सोनियाची मनधरणी केली आणि तिला पुन्हा बळच घरात घेऊन आले. आता माझंही त्या घरात राहणं अशक्य झालं होतं, कारण सोनियालाही माझं तोंड बघणं नकोसं झालं होतं. अखेर मी समीरला म्हणाले, मला काही दिवसांसाठी तुझ्या घरी घेऊन चल. मी समीरच्या घरी आले, पण तिथे दुपारी जेव्हा आम्ही सगळे जेवणाच्या टेबलवर बसलो होतो तेव्हा अनन्या आपल्या पतीसोबत जेवता जेवता म्हणाली, आई, या वयात तरी देवाला भिया. आता किमान तक्रार करण्याचे नाटक बंद करा. तुम्ही आमचं आयुष्य का उद्ध्वस्त करून ठेवलंय. मी अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिले, कारण मी काहीच बोलले नव्हते. ती आणखीनच कडक आवाजात म्हणाली, मला माझ्या पद्धतीने घर सांभाळता येतं, पण तुमची हिंमत कशी होते माझ्या विरुद्ध तक्रारी करण्याची. देवासाठी सोनियाला तिचं आयुष्य जगू द्या. माझा मुलगा समोरच बसून हे सगळं पाहत होता, पण त्याच्यात एवढीही हिंमत नव्हती की तो आपल्या बायकोला एवढं म्हणावं, माझ्या आईशी अशा प्रकारे बोलू नकोस. त्याने आपल्या बायकोला एकदाही थांबवलं नाही. मी माझ्या स्वतःच्या आवडीनिवडीनुसार दोन्ही मुलांचे विवाह श्रीमंत घरामध्ये घडवून आणले होते आणि या घराचा कण ना कण माझ्या हाताने सजवला होता. पण आज सत्य हे होतं की या दोन्हीपैकी एकाही घरात माझ्यासाठी कोणतीही जागा उरली नव्हती. माझ्या त्या दोन्ही सुना, ज्या मी खूप विचार करून निवडल्या होत्या, त्या दोघीही आता माझा तिरस्कार करू लागल्या होत्या. त्यांना असं वाटत होतं की मी त्यांच्या विरोधात माझ्या मुलांचे कान भरते आणि त्यांच्या संसाराची शांतता भंग करते. म्हणूनच माझ्याशी कोणीही सरळ तोंडाने बोलत नसे. अमित आताही माझ्याशी नीट बोलायचा, पण समीर मात्र आता माझ्यावर संशय घेऊ लागला होता. माझी स्वतःशीच मुले आतल्या आत घुसमटत होती आणि आता मला स्वच्छपणे समजू लागलं होतं की पैशाच्या अनिर्बंध मोहाने माझ्याच हसत्या खेळत्या घराची सर्व सुख हिरावून घेतली होती. मी माझ्याच हाताने माझं घर उद्ध्वस्त करून घेतलं होतं. समीरच्या घरी येऊन मला आज दुसराच दिवस होता. अचानक माझी तब्येत बिघडली, मन अस्वस्थ होऊ लागलं आणि मी बाहेर येऊन लॉन मध्ये बसले. मी माझ्या मुलासोबत घराच्या वरवंड्यात बसून चहाच घेत होते. अनन्या काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्याच वेळी नशिबाने किंवा माझ्या मनात काय आलं कोण जाणे, मी माझ्या मुलाशी मनापासून बोलायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतच होत्या. मी रडत रडत त्याला म्हणाले, बेटा, मी तुम्हा दोन्ही मुलांना किती हाल अपेष्टा सहन करून संघर्ष करून लहानाचं मोठं केलं होतं. मी अतिशय जड अंतकरणाने पुढे म्हणाले, जर मी आम्हीच्या घरी गेले तर तिथेही प्रत्येक गोष्टीवरून वाद आणि अडचणी निर्माण होतात, आणि जर मी तुझ्या घरी आले तर तू सुद्धा एवढा लाचार आहेस की बायकोच्या समोर ती चुकीची वागत असतानाही तू तिला साधा विरोध सुद्धा करू शकत नाहीस. ती तुझ्या आईशी कसाही व्यवहार करू दे, पण तू एक शब्दही काढत नाहीस. मी समीरला म्हणाले, बेटा, मी तुला असं अजिबात म्हणत नाहीये की तुझ्या बायकोवर कोणतीही जबरदस्ती कर, पण जर एखादी गोष्ट पूर्णपणे चुकीची असेल आणि ती तुलाही चुकीची वाटत असेल तर तिचा म्हणून तू तिला समजावून सांगायला पाहिजे ना. जेव्हा मी हे सगळं माझ्या मुलाला समजावून सांगत होते तेव्हा मला कळत नाही की अनन्या माझ्या मागे येऊन कधी उभी राहिली आणि आमचं बोलणं सगळं ऐकत होती. ती अतिशय रागात दात ओठाखाली दाबून माझ्या जवळ आली आणि अत्यंत उद्धटपणे माझा हात जोरात पकडला आणि एका झटक्यात मला खेचून उभं केलं. तिने तिची नखे माझ्या हातात इतक्या जोराने रुतवली की वेदनेने माझी किंकाळीच बाहेर पडली. मग ती रागात ओरडली, आत्ताच्या आत्ता तुझं सामान उचल आणि माझ्या घरातून चालती हो. 2 मिनिटाच्या आत इथून निघून जा. मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. ती मला अतिशय वाईटरित्या धक्का देत घराबाहेर काढू लागली. मी अत्यंत आश्चर्य आणि दुःखाच्या भावनेने माझ्या मुलाचा चेहरा पाहत होते. माझाच तो मुलगा, जो कधी माझ्या मागे पुढे असायचा, माझ्या रक्षणासाठी नेहमी समोर उभा राहायचा आणि माझ्या एका हाकेवर धावत यायचा
आज तो स्वतःच्या आईवर हात उचलण्यापासून आपल्या बायकोला रोखू शकला नाही. त्याने फक्त आपल्या बायकोचा हात पकडून एवढंच म्हटलं, शांत हो, मी आता आईला इथून घेऊन जातोय, तू टेन्शन घेऊ नकोस. या सगळ्या धक्क्याने माझी प्रकृती इतकी खालावली की मला काही सुचत नव्हतं. ज्या गोष्टीत माझी काडीभरही चूक नव्हती त्याच गोष्टीवरून माझा एवढा अपमान झाला. माझी छोटीशी बॅग सुद्धा मी खूप कष्टाने उचलू शकले. माझा रक्तदाब इतका वाढला की समीर मला थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. जेव्हा थोड्या वेळाने मला शुद्ध आली तेव्हा त्याने अत्यंत लाचारीच्या सुरात मला सांगितलं, आई, मी अनन्याच्या वडिलांकडून लाखो रुपये घेऊन माझ्या व्यवसायात गुंतवले आहेत. जर मी आज तिच्याशी संबंध बिघडवले तर माझं सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणूनच मी माझ्या बायकोच्या विरोधात जाऊ शकत नाही. आई, माझी मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला तिला खुश ठेवावंच लागेल. त्याचं हे बोलणं ऐकून मी स्वतः अवाक झाले. कारण हा तोच धडा होता जो कधी काळी मीच माझ्या मुलांना दिला होता की श्रीमंत घरातच लग्न करा, जेणेकरून घराची आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्यावेळी अमित अमेरिकेत होता. मला पूर्ण खात्री होती की अनन्याने सोनियालाही फोन केलाच असेल, कारण त्या दोघी प्रत्येक गोष्टी एकमेकीशी शेअर करायच्या. तेवढ्यात समीरच्या फोनवर अमितचा कॉल येऊ लागला. समीरने फोन उचलला आणि जसा त्याने अमितचा आवाज ऐकला तसं त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे काळे ढग स्पष्टपणे झळकू लागले. त्याच्या बोलण्यावरून मला एवढंच ऐकू आलं की अमित विचारत होता, आता आईला कुठे सोडणार? जेव्हा आम्ही गाडीत बसलो तेव्हा मी पाहिलं की गाडी माझ्या बहिणीच्या घराच्या दिशेने वळत होती. मी विचारलं, बेटा, आपण कुठे चाललोय? तेव्हा समीर म्हणाला, अमित भैयानी सांगितले की अनन्याने सोनियाला सगळं काही सांगून दिलं आहे आणि सोनिया सुद्धा खूप रागात आहे. तिने स्पष्टपणे सांगून दिले की जर तुझी आई या घरात परत आली तर त्यांच्यासोबत अजिबात चांगलं घडणार नाही. म्हणूनच आता मी तुला माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाही आणि अमित भैयाच्या घरी. जोपर्यंत अमित भैया अमेरिकेतून परत येत नाहीत तोपर्यंत तुला मावशीच्याच घरी राहावं लागेल आणि हा निर्णय स्वतः अमित भैयाचाच आहे. हे सगळं ऐकून मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. माझे 2 पुत्र असूनही आज मी रस्त्याच्या मधोमध अगदी एकटी आणि लाचार उभे होते. मला समजत नव्हतं की मी माझ्या बहिणीच्या घरी कशी जाऊ आणि तिच्या घरी जाण्याचे कारण तिला काय सांगू. जर तिला थोडा जरी अंदाज आला की माझ्या मुलांनी मला बेवारच्यासारखं वाऱ्यावर सोडून दिलं आहे तर ती माझी चेष्टाच उडवेल. मी हे सगळं विचार करतच होते तेवढ्यात अचानक माझी नजर समोरच्या रस्त्यावर गेली आणि मी थक्कच झाले. समोरून एक रिक्षा येत होती आणि त्यात अगदी तीच पायल बसली होती जिच्यावर अमितचे जीवापाड प्रेम होतं. ती मुलगी आपल्या आजारी आईला आधार देऊन रिक्षातून खाली उतरत होती. तिला या वाईट परिस्थितीत बघून माझ्या मनात अपराधीपणाची भावना आणि वेदना दाटून आली. काही विचार न करता माझे पाय नकळत तिच्या दिशेने पुढे पडले. मी पाहिलं की ती एका छोट्याशा घराच्या आत जात होती. मी सुद्धा हिंमत करून तिच्या पाठोपाठ त्या घरात पाऊल ठेवलं. जशी मी आत पोचले तशी तिथली दयनीय अवस्था पाहून माझं काळीजच पिळवटून निघालं. पायलने तिच्या आजारी आईला एका मोडक्या खाटेवर झोपवलं. तिचं घर अत्यंत वाईट स्थितीत होतं. घर पूर्णपणे पडकं आणि जीर्ण झालं होतं. जशी पायलची नजर माझ्यावर पडली तशी ती आश्चर्य आणि रागानं थरथरू लागली. मी क्षणाचाही विलंब न करता तिच्या समोर हात जोडले आणि रडत रडत माझ्या सर्व चुकांबद्दल माफी मागितली. मी तिच्या आईचीही हात जोडून माफी मागितली. पायलची आई अत्यंत दुःखी आवाजात म्हणाली, तुम्ही अमितची आई आहात. तुम्ही आमच्याशी अजिबात चांगलं केलं नाही. मी तर अमितला आणि तुम्हाला नेहमी स्वतःचेच मानत होते. मी पायलला विचारले, तुम्ही लोक तिथून अचानक का निघून गेलात? तेव्हा पायलने रडत रडत सांगितलं की कशा प्रकारे अनन्याच्या गुंडांनी त्यांच्या घरी येऊन त्यांच्या जीवाची धमकी दिली होती. इतकंच नाही तर त्यांनी आमचं जगणं सुद्धा मुश्किल करून टाकलं होतं. पायलची आई पुढे म्हणाली की ते लोक तिच्या मुलीसोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न करत होते. तिला तिच्या मुलीच्या इज्जतीची भीती वाटू लागली होती आणि म्हणूनच नंतर नाईलाजाने त्यांना ते घर विकावं लागलं आणि इथे येऊन लपून छपून राहावं लागलं. पायल गल्लीतील लहान मुलांना शिकवण्या देऊन जसा तसा घराचा गाडा चालवत आहे. ज्या गुंडांनी त्यांना धमकी दिली होती की जर त्यांच्यापैकी कुणीही अमितशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते तिच्या मुलीला सोडणार नाहीत. हे सांगताना पायलच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत रडत म्हणू लागली की तिच्या मुलीच्या लग्नाचं वय निघून चाललंय आणि मी एक आजारी बाई तिच्यावर ओझं बनवून अंथरुणावर पडली आहे.
तेवढ्यात पायल तिच्या आईसाठी चहा बनवून घेऊन आली. मी पुन्हा एकदा पायलची माफी मागितली आणि तिला म्हटलं, तू मला 2 मिनिटासाठी तुझा मोबाईल देशील का? मला अमितशी बोलायचं आहे. माझं हे ऐकून पायल खूप घाबरली. ती धास्तवलेल्या स्वरात म्हणाली, मी माझ्या फोनवरून तुम्हाला अमितला फोन करू देऊ शकत नाही. मला आता कोणत्याही नवीन संकटात पडायचं नाहीये. पण मी पायलला धीर दिला आणि म्हणाले, तू काळजी करू नकोस. काहीही वाईट घडणार नाही. कारण जेवढं वाईट घडायचं होतं तेवढं आधीच घडून गेलंय. कसा तरी थरथरत्या हातांनी पायलने मला तिचा फोन दिला. मी कापत्या हातानं अमितचा नंबर डायल केला आणि जसा त्याचा हॅलो आवाज माझ्या कानावर पडला तशी मी ढसढसा रडू लागले. खूप वेळ रडल्यानंतर मी त्याला म्हणाले, अमित बेटा, मला पायल भेटली आहे आणि आपण सगळ्यांनी तिच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. मी तुझ्या वहिनीसोबत मिळून तिच्यावर खूप मोठा अत्याचार केला आहे. हे सगळं ऐकून अमितलाही राग आला. तोही हुंदके देऊन रडू लागला. तो रडत म्हणाला, आई तुम्ही माझ्याशी एवढा मोठा खोटारडेपणा का केला? मी पुन्हा माझ्या मुलाची माफी मागितली आणि म्हणाले, मी पैशाच्या मोहाने पूर्णपणे अंध झाले होते, पण आज मला माझ्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. त्यानंतर अमित पुढे म्हणाला की त्याने कालच आपल्या भारतातील वकिलाला घटस्फोटाचे कागदपत्र तयार करायला सांगितलं होतं. कारण कालच त्याची सोनिया सोबत खूप मोठी खडाजंगी झाली होती. सोनियाचे इतर कोणाशी तरी प्रेम प्रकरण सुरू होतं. ती त्याच्या पाठीमागे त्याला फसवणूक करत होती आणि जेव्हा त्याने याबद्दल विचारणा केली तेव्हा ती त्याच्याशी उद्धटपणे वागू लागली आणि उलट त्यालाच कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकून जेलमध्ये टाकीन अशी धमकी देऊ लागली. पण आम्ही तिच्या कारस्थानांना आधीच ओळखून होता, म्हणूनच त्याने तिचं प्रत्येक बोलणं रेकॉर्ड करून ठेवलं होतं आणि आता ती त्याचं काहीही वाईट करू शकली नसती. अमित म्हणाला, आई हे देवाचंच देणं. बरं झालं की आपल्याला पायल सापडली. मला तसंही आता सोनिया सोबत एक सेकंदही राहायचं नव्हतं, कारण तिने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तिने तर चक्क तुमच्यावरही हात उचलला होता. तुम्हाला किती वाईट साईड बोलली आणि इथपर्यंत की ती माझ्यावर सतत दबाव टाकत होती की मी कधीही तुला भेटू नये. तू अजिबात काळजी करू नको. मी हे काम वेगाने उरकून घेतलं आहे. त्यामुळे इथलं कॉन्ट्रॅक्ट फक्त एका आठवड्यात संपणार आहे आणि मी एका आठवड्यानंतर कायमच्या भारतात परतत आहे. मी घरी पोहोचताच सगळं काही पूर्ववत ठीक करून टाके. नाही, तुझा मुलगा अजिबात कमजोर नाहीये. आज मी एका अत्यंत मोठ्या पदावर काम करत आहे. माझी भारतातील पगाराची बाजू खूप भक्कम आहे आणि तुला ठाऊक आहे का, भारतात परतताच कंपनीने मला एक खूप मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर राहणार नाही, तर मला थेट चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणजेच CTO बनवले जात आहे. या पदावर असताना संपूर्ण भारताची टेक्निकल टीम माझ्या अंतर्गत काम करणार आहे. यासोबतच माझा पगारही आधीपेक्षा कित्येक पटीने वाढणार आहे. कंपनीने मला राहण्यासाठी एक आलिशान बंगला, येण्या जाण्यासाठी एक लक्झरी कार आणि ड्रायव्हरची सोय सुद्धा केली आहे. आई, हे सगळं तुझ्या आशीर्वाद आणि कष्टाचं फळ आहे. तू नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणूनच आज मी या उच्च शिखरावर पोहोचलो आहे. आता तू फक्त तयार राहा. यावेळी मी तुम्हाला माझ्यासोबत अगदी त्याच नव्या घरात घेऊन जाईल. तिथे तुला कशाचीही कमतरता भासणार नाही. जिथून तुला बाहेर काढण्यासाठी किंवा जायला सांगण्यासाठी कोणाची टाप असणार नाही आणि आपण सर्वजण मिळून अतिशय मानानं आणि आनंदानं आपलं आयुष्य जगू. अमितने मला एका आठवड्यासाठी पायलच्या घरी राहण्यास सांगितलं आणि पायलनेही मोठ्या मनाने त्याची विनंती मान्य केली. मी एका आठवड्यात पायलला अतिशय जवळून अनुभवलं आणि पूर्णपणे जाणीव झाली की मी तिला माझी सून म्हणून न निवडणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली होती. कारण ज्या मुलीने मला त्या एका आठवड्यात जेवढं प्रेम, जेवढा मान सन्मान आणि जेवढी काळजी घेतली तेवढं प्रेम माझ्या दोन्ही सुनांनी आजपर्यंत कधीही मला दिलं नव्हतं. बरोबर एका आठवड्यानंतर अमित भारतात परतला आणि त्याने आल्या आल्या सोनियाच्या हातात घटस्फोटाचे कागदपत्र सोपवले. सोनिया रागाने बडबड करत स्वतःच्या माहेरी निघून गेली आणि मग आम्ही सर्वजण मिळून पायल आणि तिच्या आजारी आईला सोबत घेऊन आनंदाने आपल्या स्वतःच्या घरी परतलो. काही महिन्याच्या लांबलचक कायदेशीर प्रक्रियेनंतर अमित आणि सोनियाचा घटस्फोट झाला. त्यानंतर मी अमित आणि पायलचा विवाह अत्यंत थाटामाटात आणि धूमधडाक्यात पार पाडला. पण मी समीर आणि अनन्याला या लग्नाला बोलवलं नाही. कदाचित आपण बोलवलं असतं तरी ते आलेच नसते, कारण ते दोघे जण यावेळेस आपल्या संपत्तीच्या आणि पैशाच्या नशेत पूर्णपणे धुंद झाले होते. आता आम्ही अमितला कंपनीकडून मिळालेल्या त्या सुंदर आलिशान बंगल्यात राहत आहोत. पायल माझी अगदी आपल्या आईसारखी काळजी घेते, माझ्यावर खूप प्रेम करते.
पायलची आई सुद्धा खूप मन मिळावं आणि चांगली स्त्री आहे. माझी आणि त्यांची आता खूप घट्ट मैत्री झाली आहे. जेव्हापासून ते आमच्या सोबत राहू लागले आहे तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीतही हळूहळू बरीच सुधारणा झाली आहे. कोणीतरी अगदी खरंच म्हटलं आहे की कुटुंबाची साथ माणसाला एक नवी ताकद आणि जगण्याची नवी उमेद देऊन जाते आणि मग त्याच्यामध्ये कोणत्याही मोठ्या आजाराशी किंवा संकटाशी लढण्याची ताकद निर्माण होते. इथे बंगळुरूमध्ये येऊन आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. देवाच्या कृपेने आम्हीचा एक गोंडस मुलगाही झाला आहे ज्याने आमच्या रिकाम्या आयुष्यात नवीन रंग भरले आहेत. समीरचा कधीतरी लपून छपून फोन येतो. तो आपल्या बायकोच्या दबावाखाली जगतोय आणि प्रत्येक क्षण घुसमुटत काढतोय. तीच पत्नी जी त्याला आधी खूप चांगली वाटायची, आज जेव्हा अगदी तसंच सगळं त्याच्यासोबत घडतंय जे तो आधी इतरांसोबत करायचा, तेव्हा आता त्याच्यासाठी अनन्यासोबत राहणं अत्यंत कठीण होऊन बसलं आहे. पण मुलांचं भविष्य खराब होऊ नये या एकमेव कारणास्तव तो हा संबंध संपूही शकत नाहीये. अनन्यामुळेच तो कधीही आम्हाला भेटायला येऊ शकत नाही. समीर बऱ्याचदा रडत रडत म्हणतो, आई मला आता तुमची खूप आठवण येते. काश मी आधी समजलं असतं. काश मी अशा मुलीशी लग्नच केलं नसतं. त्याची ती अवस्था पाहून मला खूप दुःख होतं. शेवटी मी एक आई आहे ना. पण आम्हीचा सुखी संसार बघून मला मनापासून आनंद होतो की माझा एक मुलगा त्याच्या खऱ्या पसंतीसोबत अत्यंत आनंदी आणि समाधानाने आयुष्य जगतोय. मला आजही माझ्या भूतकाळातील चुकांचा पश्चाताप होतो आणि मी विचार करते की आपण नेहमी आपल्या मुलांच्या आवडीनिवडीला महत्त्व दिले पाहिजे, कारण बऱ्याचदा आई वडील सुद्धा चुकीचे ठरू शकतात. मित्रांनो, माझ्या आयुष्याची ही कथा आपल्याला एक शिकवण देते की माणसाने कधीही पैशाच्या लोभापोटी आणि खोट्या दिखाव्यामागे धावू नये. नेहमी खऱ्या प्रेमाची आणि नात्यांची किंमत केली पाहिजे, कारण नात्यांची पायाभरणी कधीही पैशावर किंवा सामाजिक रुतब्यावर टिकलेली नसते, तर ती नेहमी चांगल्या संस्कारावर आणि संवेदनशील मनावर टिकलेली असते. माणसाची खरी ओळख त्याच्या चारित्र्यावरून आणि वर्तनावरून व्हायला हवी. म्हणूनच आपण आपल्या मुलांना श्रीमंत बनवण्याचे आणि यशस्वी बनवण्याचे शिक्षण देतानाच त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजवणेही तितकेच गरजेचे आहे. एक गोष्ट मी तुम्हा सर्वांना आणखी सांगू इच्छिते की बरेचदा आपण फक्त आपल्या सुनबाईमध्ये वाईट गुण आणि उणिवा शोधत राहतो आणि मुले बदलून जाण्यामागचा सारा दोष सुनांच्याच माथी मारत असतो. पण वास्तव यापेक्षा वेगळं असतं. जर आपले स्वतःचे संस्कार चांगले नसतील तर आपला मुलगा बदलणारच. पण आपण आपल्या मुलामध्ये कधीच कोणती कमतरता काढत नाही, कारण मुलामध्ये कमी काढण्याचा सरळ अर्थ असा होता की आपल्या स्वतःच्या संगोपनात कुठेतरी कमतरता राहिली आहे आणि हा आक्षेप आपण स्वतःवर घेऊ इच्छित नाही. म्हणूनच आपण नेहमी सुनावर आरोप करत राहतो की तिनेच माझ्या मुलाचे कान भरून त्याला बदलून टाकले आहे. वास्तव तर हे असतं की मुलगा स्वतःच बदलायला इच्छित असतो, म्हणून तो बदलतो आणि या कठोर सत्याचा जितक्या लवकर आपण स्वीकार करू तितकेच आपल्यासाठी जीवन जगणे सोपे होऊन जाईल. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ट्रू स्टोरी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही ही कथा कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.